निकटवर्तीय कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले तसेच शिवसेना उबाटा गटाचे ऐरोली वेलापूर विधानसभेचे संपर्क प्रमुख MK मडवी, महिला उपजिल्हा संघटक नगरसेविका विनया मडवी व युवासेना सहसचिव नगरसेवक करण मडवी तसेच काँग्रेसचे मिथुन पाटील, अमित पाटील, पूनम पाटील यांचा आज ठाणे वर्तकनगर येथील टिपटॉप हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत असल्याने नवी मुंबईत शिंदे शिवसेनेची ताकद दुप्पट वाढली आहे। नवी मुंबईत मडवी कुटुंब गेली अनेक दशकं नगरसेवक या पदावर विराजमान आहेत। नाईक यांचे मानसपुत्र समजले जाणारे MK मडवी यांनी गणेश नाईक राष्ट्रवादी पक्षात असताना त्यांची साथ सोडली। नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। तेव्हापासून त्यांनी नवी मुंबईतील शिवसेना पक्षाची धुरा सांभाळली। कोमजलेल्या शिवसेनेला नवी उभारी दिली। नेहमी वादाच्या बोहऱ्यात असणारे MK मडवी यांचे अनेक किस्से गाजलेले आहेत। एका हॉल उद्घाटन प्रसंगी नाईकांचे सुपुत्र आमदार संदीप नाईक यांच्या सोबती झालेली धक्काबुक्की असो किंवा ऐरोलीतील नाट्यगृह लोकार्पण असो, MK मडवी कायम चर्चेत राहिले आहेत। ऐरोली प्रभागात मडवी कुटुंबियांचा एक वेगळा दबदबा असून पक्षप्रवेशामुळे मडवी समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असले तरी इतरांच्या भुवया उंचावल्या आहेत। तर MK मडवी कुटुंब यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने इतर पक्षातील उमेदवारांसह शिंदे सेनेच्याच उमेदवारांचे सुद्धा धाबे दणाणले आहेत। त्यांच्याच पक्षातील नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेला प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील उमेदवारांची चिंता वाढल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकेकाळी ऐरोली विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेचे विजय चौगुले व उबाटाचे MK मडवी यांनी भाजपच्या गणेश नाईकांच्या विरोधात स्वतंत्र निवडणूक लढवली होती, परंतु आता वाद विसरून चौगुले व मडवी दोघेही विरोधक एकत्र आल्याने भाजपची चिंता वाढणार आहे। आज मडवी कुटुंबियांचे मनपरिवर्तन करण्यात विजय चौगुले यांना यश आल्याने शिंदे गटात चौगुले यांचे पारडे जड झाले आहे। आगामी पालिका निवडणुकीत आणखी काही आजी माजी नगरसेवकांचे पक्षांतर होणार असल्याची चर्चा जोरात आहे।